नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर या विषयावरील 100 MCQ पाहिले होते। त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होईल। ज्यांनी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील पाहून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील 50 MCQ पाहणार आहोत। पाठीमागे झालेल्या पेपर्समध्ये ज्या स्वरूपाचे प्रश्न विचारले होते अगदी त्याच स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे तुमची रिव्हिजन होण्यास मदत होईल, तुमचा या विषयाचा अभ्यास होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्याचा सराव देखील होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, पुस्तक हा शब्द कोणत्या लिंगात मोडतो? तर या प्रश्नामध्ये आपल्याला पुस्तक या शब्दाचे लिंग शोधायचे आहे आणि ते शोधण्यासाठी आपण या शब्दाच्या अगोदर तो, ती आणि ते हे शब्द वापरून बघणार आहेत। त्याच्यावरून आपल्याला समजेल की हा कोणत्या लिंगात मोडतो। तो पुस्तक असे आपण म्हणतो का? तर नाही, त्यामुळे पुल्लिंगी नाही। ती पुस्तक असे आपण म्हणतो का? तर नाही, त्यामुळे स्त्रीलिंगी देखील नाही। ते पुस्तक असे आपण बोलतो का? तर हो, त्यामुळे हे पुस्तक हा शब्द नपुंसकलिंग या प्रकारात मोडतो। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 2, संध्याकाळी या शब्दात कोणता कारक आहे? तर या प्रश्नामध्ये आपल्याला संध्याकाळी या शब्दाचा कारक अर्थ शोधायचा आहे। आपण जर या शब्दाला कोणत्या वेळेस असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर संध्याकाळी, संध्याकाळच्या वेळेस असं येईल। जिथे स्थळ किंवा काळ या दर्शवणाऱ्या शब्दांचा संबंध येतो तेव्हा अधिकरण हा कारक अर्थ असतो। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 3, आनंदाने नाचला या वाक्यातील आनंदाने हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर येथे नाचला हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाला आपण कसा नाचला असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर येईल आनंदाने नाचला। म्हणजे क्रियापदाबद्दल आनंदाने हा शब्द अधिक माहिती सांगतोय आणि जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 4, मुलगा खेळतो आहे या वाक्यात क्रियापद कोणते? तर येथे आपण बारकाईने बघितले तर खेळतो हे धातू साधित आहे आणि आहे हे सहाय्यक क्रियापद आहे आणि या दोघांचे मिळून एक संयुक्त क्रियापद बनते आणि मगच या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, खेळतो आहे हे एक संयुक्त क्रियापद आहे, हे लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 5, पाण्याची बाटली या शब्दसमूहात कोणता समास आहे? तर येथे पाण्याचा संबंध बाटलीशी दर्शवलेला आहे आणि त्यामुळे येथे तत्पुरुष हा समास होतो। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, नीलकंठ या शब्दात कोणता समास आहे? तर येथे नील आहे किंवा निळा आहे ज्याचा कंठ असा तो, म्हणजे भगवान शंकराविषयी आपण बोलतोय। म्हणजे येथे नील या शब्दाला महत्त्व नाही, कंठ या शब्दाला देखील महत्त्व नाही। म्हणजे ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा तिथे बहुव्रीही हा समास होतो। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। प्रश्न क्रमांक 7, सत्कर्म या शब्दात कोणता समास आहे? तर सत्कर्म या शब्दाची जर आपण फोड केली तर सत प्लस कर्म अशी याची फोड होते, म्हणजेच विशेषण प्लस नाम। म्हणजे हा जो समास आहे तो विशेषण पूर्वपद कर्मधारय समास होतो। हा तत्पुरुष समासाचाच एक भाग आहे। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न 8, अध्यापक या शब्दाचा अर्थ कोणता? तर अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेमध्ये विचारले जातात, पण पेपरमध्ये आपल्याकडे वेळ कमी असतो आणि कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असतात। त्यामुळे आपल्या हातून नकळत चुका घडत असतात। त्यामुळे मराठीमध्ये किंवा पूर्ण पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क पडायचे असतील तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणे हा एकमेव मार्ग आपल्याकडे असतो। तर अध्यापक या शब्दाचा अर्थ होतो शिकवणारा। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 9, देवालय या शब्दात कोणती संधी आहे? तर हा प्रश्न संधीवरती विचारलेला आहे। आपण जर देवालय या शब्दाची फोड केली तर ती देव प्लस आलय अशी होते, म्हणजेच अ प्लस आ ही जी संधी आहे याला सजातीय स्वर संधी असे म्हणतात किंवा याला दीर्घत्व संधी असे देखील म्हटले जाते। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। प्रश्न क्रमांक 10, सुख दुःख हा कोणता समास आहे? तर सुख आणि दुःख या शब्दामध्ये सुख
हा देखील महत्त्वाचा शब्द आहे आणि दुःख हे देखील महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजेच दोन महत्त्वाच्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेथे द्वंद्व समास होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 11. ती या शब्दाचा प्रकार ओळखा. ती या शब्दाची जात कोणती आहे तर ती आहे सर्वनाम. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ती हा स्त्रीलिंगी दर्शक सर्वनाम आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. पुन्हा पुन्हा हा शब्द कोणता अव्यय प्रकार दर्शवतो. आता जर इथे बारकाईने पर्याय वाचले तर काळवाचक, कारणदर्शक आणि रीतिवाचक हे काही अव्ययांचे प्रकार नाही आहेत आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा हा जो शब्द आहे तो क्रियेची पुनरावृत्ती दर्शवतो. त्यामुळे क्रियाविशेषण अव्यय हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. मी वाचन करतो या वाक्यात मी हा कोणता शब्द प्रकार आहे तर वाचन करणारा कोण आहे तर मी हा कर्ता आहे आणि कर्त्याचे निर्देश करणारे मी हा सर्वनाम आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द असतो त्याला सर्वनाम म्हणतात. प्रश्न क्रमांक 14. गोड हा शब्द विशेषणाचा कोणता प्रकार आहे तर परीक्षेत तुम्हाला विशेषणाच्या प्रकारावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे ते विशेषणाचे प्रकार पाहून घ्या. तर गोड हा शब्द काय दर्शवतो तर एखाद्या पदार्थाची चव, त्याचा स्वभाव किंवा त्याचा असलेला गुण दर्शवतो. त्यामुळे गोड हा शब्द गुणवाचक विशेषण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. वाचन हा शब्द कशापासून तयार झालेला आहे तर वाचन या शब्दाची उत्पत्ती येथे विचारलेली आहे. तर वाच हा जो धातू साधित आहे तर त्याच्यापासून वाचन हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळेच याला कृदंत असे म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 16. आपण या शब्दाचा योग्य प्रकार कोणता तर आपल्याला माहीत आहे की आपण हा शब्द सर्वनाम या शब्द प्रकाराचा भाग आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आपण हा जो शब्द आहे ना तो पुरुषवाचक सर्वनाम देखील आहे आणि आत्मवाचक सर्वनाम देखील आहे. त्यामुळे ही दोन्ही नावे लक्षात घ्या. जेव्हा आपण यावे असे आपण दुसऱ्या व्यक्तीला आदराने बोलतो तेव्हा ते पुरुषवाचक सर्वनाम असते. पण जेव्हा आपण स्वतःविषयी बोलतो म्हणजे मी आपण होऊन त्या ठिकाणी गेलो तर तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. त्यामुळे हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17. अक्षरांना टिंबटिंब असेही म्हणतात तर अक्षरांना ध्वनिचिन्हे असे देखील म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. तर अक्षरे ही ध्वनीची किंवा आवाजाच्या खुणा असतात म्हणून त्यांना ध्वनिचिन्हे असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 18. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत तर मराठी वर्णमालेत एकूण स्वरादी आहेत 2. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर स्वर किती आहेत तर स्वर आहेत 14 आणि व्यंजने किती आहेत तर व्यंजने आहेत 34. त्यामुळे ही बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. वाचतो या शब्दाचे धातुरूप काय आहे याबद्दलची माहिती पाठीमागे आपण एका प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये बघितली होती. तर वाचतो या शब्दाचे धातुरूप होते वाच हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 20. अरे तू एवढा रडतोस का या वाक्यात हे कोणते विरामचिन्ह आहे तर हे जे विरामचिन्ह आहे याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हटले जाते आणि या उद्गारवाचक चिन्हाचा उपयोग आपण भावना व्यक्त करण्यासाठी करतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 21. सगळे विद्यार्थी अभ्यास करतात या वाक्यात क्रियापद कोणते आहे तर या वाक्यामध्ये करतात हे क्रियापद आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. प्रश्न क्रमांक 22. शब्द या शब्दाचे लिंग कोणते आहे तर शब्दाचे लिंग पुल्लिंग असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तो शब्द. प्रश्न क्रमांक 23. शूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर परीक्षेमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे अतिशय सोपे शब्द विचारले जातात. त्यामुळे त्यापैकी एकही चुकता कामा नये. तर शूर या शब्दाचा अर्थ होतो साहसी, धैर्यवान, धीट. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 24. दया या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द कोणता? तर दया म्हणजे काय? तर दया म्हणजे करुणा, सहानुभूती. तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द होतो निर्दयता. त्यामुळे दयाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्दयता. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. रामाने पुस्तक वाचले यात कर्ता कोण? मराठीमध्ये जेव्हा वाक्यातील कर्ता शोधायचा असतो तेव्हा क्रियापद पहिल्यांदा शोधायचे, त्या क्रियापदाला नारा प्रत्यय लावायचा आणि त्याला कोणने प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्याला कर्ता भेटतो. तर या वाक्याचे क्रियापद काय आहे? तर वाचले. याला नारा प्रत्यय लावून जर कोण हा प्रश्न विचारला, वाचणारा कोण, तर त्याचे उत्तर भेटते राम. मग या वाक्यातील कर्ता आहे राम हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 26. तोंड उघडणे या वाक्यातील अर्थ काय दर्शवतो? म्हणजे तोंड उघडणे हे जे वाक्यप्रचार आहे याचा अर्थ येथे विचारलेला आहे. तर तोंड उघडणे म्हणजे बोलणे किंवा बोलायला सुरुवात करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. पुन्हा हा शब्द कोणत्या क्रियेला विशेषित करतो? तर पुन्हा म्हणजे एखादी गोष्ट पूर्वी घडलेली आहे आणि ती परत घडत आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती जेव्हा होते तेव्हा त्याला पुन्हा हा शब्द त्याचा अर्थ प्रकट करतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 28. मोठेपणा या शब्दात प्रत्यय कोणता आहे? तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्यय हा नेहमी शब्दाच्या शेवटी येतो. तर उपसर्ग हा एक प्रकार आहे, तो नेहमी शब्दाच्या सुरुवातीला येत असतो. तर इथे आपल्याला प्रत्यय विचारलेला आहे. त्यामुळे मोठा या शब्दाच्या शेवटी आलेला प्रत्यय आहे पणा हा, आणि त्यापासून मोठेपणा हा एक शब्द तयार झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पणा हा प्रत्यय आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे मोठा हा विशेषण असलेला शब्द आहे. म्हणजे मोठा हा विशेषण आहे आणि त्याला पणा हा शब्द लावून मोठेपणा हा नाम तयार केलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. खालील वाक्यांपैकी कोणते वाक्य पूर्णविरामाने संपते? तर पूर्णविराम म्हणजे डॉट असलेले वाक्य आपल्याला शोधायचे आहे की कोणते वाक्य जे पूर्णविरामाने संपलेले आहे. तर पहिल्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे, दुसऱ्या वाक्याच्या शेवटी देखील क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे दोन्ही वाक्य प्रश्नार्थी आहेत. तिसरे वाक्य जर बघितले, मी सकाळी शाळेत गेलो, आणि येथे पूर्णविराम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. चौथ्या वाक्याच्या शेवटी देखील कोणत्याच पद्धतीचे विरामचिन्ह दिलेले नाही, त्यामुळे हे देखील चुकीचे आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 30. ते या शब्दाचा उपयोग कोणत्या लिंगासाठी होतो? तर याचे आपण उत्तर पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये पाहिलेले आहे. तर ते या शब्दाचा उपयोग हे नपुंसक लिंगासाठी केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 31. प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर प्रकाश या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत उजळपणा, उजेड, आलोक, तेज. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तेज हा शब्द प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 32. उद्गारवाचक चिन्ह खालीलपैकी कुठे वापरले जाते? तर हे जे आहे याला उद्गारवाचक चिन्ह म्हटले जाते आणि याचा उपयोग हा भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 33. कामाला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर कामाला लागणे म्हणजे नवीन कामास सुरुवात करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारे सोपे वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे वाक्यप्रचार, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यातील एकही प्रश्न चुकता कामा नये. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता विरामचिन्ह वाक्य पूर्ण झाल्यावर वापरला जातो? तर असे कोणते विरामचिन्ह आहे जे वाक्य पूर्ण झाल्यावर वापरले जाते? तर टिंब म्हणजेच पूर्णविराम हे वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी वापरले जाते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे पूर्णविराम. प्रश्न क्रमांक 35. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सूर्याला भरपूर समानार्थी शब्द आहेत. ते कोणकोणते आहेत? तर आदित्य, दिनकर, दिवाकर, भास्कर, भानू, मित्र, मार्तंड हे सर्व सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि दिलेल्या पर्यायांपैकी दिनकर
हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर इंदू, शशी आणि सुधांशू हे जे 3 आहेत, हे तिन्ही चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे हे 3 देखील लिहून घ्या. परीक्षेमध्ये सूर्य आणि चंद्राचे समानार्थी शब्द विचारण्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे, त्यामुळे यातील एकही शब्द चुकता कामा नये तुमचा. सर्व तोंडपाठ पाहिजेत. प्रश्न क्रमांक 36. अल्पविरामाचा योग्य उपयोग कोणत्या ठिकाणी होतो? तर अल्पविराम म्हणजे स्वल्पविरामाचा योग्य उपयोग इथे विचारलेला आहे. तर त्याचा उपयोग यादी दर्शवण्यासाठी किंवा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ आल्यानंतर त्यांच्यामध्ये स्वल्पविराम किंवा अल्पविरामाचा वापर होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. फूल या शब्दाचे योग्य अनेक वचन काय आहे? तर एक फूल आणि अनेक फुले. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फुले. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी शुद्ध शब्द नसणारा पर्याय निवडा. म्हणजे अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर अजिबात हा शुद्ध शब्द आहे. अभूतपूर्व हा देखील शुद्ध शब्द आहे. चतुर्भुज हा देखील शुद्ध शब्द आहे. छिन्न विच्छिन्न हा मात्र शुद्ध शब्द नाही, कारण येथे छ ला च जोडलेला नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा आहे अशुद्ध शब्द. प्रश्न क्रमांक 39. अनुमोदन या शब्दासाठी असणारा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अनुमोदन या शब्दाचा अर्थ होतो पाठिंबा आणि याच्या विरुद्धार्थी शब्द होतो विरोध. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 40. महा अधिक ईश्वर म्हणजे काय? तर ही संधी येथे सोडवायची आहे आपल्याला. तर या संधीची फोड अशा प्रकारे होईल. महा म्हणजे आ अधिक ईश्वर म्हणजे ई. आ अधिक ई ए होतं. येथे गुणादेश ही संधी होते. हा देखील स्वरसंधीचाच प्रकार आहे आणि ही संधी होऊन आपल्याला महेश्वर हा शब्द तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41. मुलांनी चांगला अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा. तर आता या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कसे होईल? तर मुलांनो चांगला अभ्यास करा. करा या प्रकारे आपण आज्ञा देऊ शकतो किंवा या प्रकारे आपण आज्ञार्थी वाक्यात याचे रूपांतर करू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 42. सुधा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा. तर हे नीट बारकाईने आपण जर पाहिलं तर हे भविष्य काळातील वाक्य आहे आणि काढत राहील म्हणजे ही क्रिया सतत चालू आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया सतत चालू असते तेव्हा त्या ठिकाणी रीती हा काळाचा प्रकार येतो आणि हे भविष्यकाळी वाक्य असल्यामुळे हे जे वाक्य आहे ते रीती भविष्यकाळ दर्शवते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्दावरती देखील परीक्षेमध्ये खूप वेळा प्रश्न येतो. तर या दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द कोणता आहे? तर तो आहे आशीर्वाद. पर्याय क्रमांक 2 हा जो आहे तो योग्य प्रकारचा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 44. लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते? तर आपण बोलताना काय ती लुच्चेगिरी म्हणजे ती हा शब्द लुच्चेगिरीच्या पूर्वी आपण वापरतो, म्हणजेच हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. खाली दिलेल्या शब्दांतून भाववाचक नाम ओळखा. तर येथे दिलेल्या पर्यायांपैकी हुशार, कुशल ही जी पर्याय आहेत किंवा हे जे शब्द आहेत ती विशेषणे आहेत. तर विशेषणांना जेव्हा पणा हा प्रत्यय लावतो तेव्हा त्याच्यापासून भाववाचक नाम तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. आमचे शरीर सदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या 2 वाक्यांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडले तर मिश्र वाक्य तयार होते? तरी 2 वाक्य दिलेले आहेत त्याच्यापासून आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचे आहे. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. तर अशा प्रकारे म्हणून या शब्दाने आपण उद्देशबोधक मिश्र वाक्य तयार करू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47. पंचक्रोशी या शब्दाचा समास ओळखा. तर पंचक्रोशी या शब्दाची फोड कशी होते? तर 5 कोसांचा समूह. तर या शब्दामध्ये दुसरा शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे, म्हणजे हा तत्पुरुष समास आहे. त्याचबरोबर पहिला जो शब्द आहे ती एक संख्या आहे
त्यामुळे ते द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे, हा समास होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 द्विगु समास हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या वाक्यामध्ये हे एकच क्रियापद आहे, त्याचबरोबर एकच विधेय आहे आणि एकच उद्देश आहे शेतकरी हा. त्यामुळे जेव्हा एकच उद्देश आणि एकच विधेय असतो तेव्हा ते साधे वाक्य किंवा केवळ वाक्य असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 49, वाक्यात 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात. तर वाक्यामध्ये 2 शब्द जोडताना अशा प्रकारचे चिन्ह वापरले जाते आणि या चिन्हाला संयोग चिन्ह म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. हे जे संयोग चिन्ह आहे ते 2 शब्द जोडताना त्याचबरोबर ओळीच्या शेवटी एखादा शब्द अपुरा राहिल्यास देखील हे संयोग चिन्ह वापरले जाते. प्रश्न क्रमांक 50, पुढील पर्यायातून पृथ्वी या शब्दात समानार्थी नसणारा शब्द ओळखा. तर पृथ्वीला क्षिती असे देखील म्हणतात, अचला असे देखील म्हणतात, मही असे देखील म्हणतात. त्याचबरोबर धरणी, अवनी, भूमी, वसुधा, क्षया, बुरसा हे देखील सर्व शब्द पृथ्वी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे हे सर्व शब्द लिहून ठेवा. तर उपल हा जो शब्द आहे ना, हा पृथ्वीला समानार्थी शब्द नाही, याचा अर्थ दगड असा होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, पुढील पर्यायांमधून कोणता शब्द भाऊ या शब्दात समानार्थी नाही तो ओळखा. म्हणजे खाली 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी कोणता शब्द हा भाऊ या शब्दाचा समानार्थी नाही ते तुम्हाला ओळखायचे आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर मी नाही देणार, तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचे आहेत मला कमेंट बॉक्समध्ये. बघूया किती जणांचे उत्तर बरोबर येते. तर अशा प्रकारे जवळजवळ 50 प्रश्न आपण मराठी व्याकरणावर या ठिकाणी घेतलेले आहेत. याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% फायदा होईल, कारण याच प्रकारचे प्रश्न, याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसतील. याच्या बाहेर एक या प्रकारचा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येणार नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. याच प्रकारे आपण कॉम्प्युटरवर देखील 100 MCQ घेतलेले आहेत, त्याचा देखील तुम्हाला परीक्षेत फायदा होईल. तो व्हिडिओ जर बघितलेला नसेल तर त्याची लिंक खाली आत्ता दिसत असेल, तेथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. अजून कोणत्या विषयावर माझ्याकडून व्हिडिओ बनवणे अपेक्षित आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. त्या विषयावर माझ्याकडून नक्की व्हिडिओ बनवला जाईल. या व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.